नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. राहुल गांधी सकाळी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर वर्धा आणि चंद्रपूरमध्ये त्यांच्या सभा पार पडणार आहेत. तर राहुल गांधी पुण्यातल्या मगरपट्टा इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ISMAच्या युवा संचालिका अंकिताताई पाटील यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलंय. नागपूरच्या सभेत काल राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींचं वय झालंय त्यामुळे त्यांना सगळ्याची घाई असते म्हणून ते खोटं बोलतात असा टोला राहुल यांनी लगावलाय. दरम्यान 72,000चा आकडा काँग्रेसनं कसा ठरवला यावरही राहुल सविस्तर बोललेत. आम्ही मोदींसारखे पूर्ण होऊ न शकणारे आश्वासनं देणार नाही, आम्ही काम करून दाखवू असंही राहुल म्हणाले. याच सभेत राहुल गांधींनी मोदींना थेट इशाराही दिलाय. निवडणुकीनंतर राफेलची चौकशी करणार असल्याचं ते म्हणाले. इतकंच नाही तर चौकशी झाल्यानंतर चौकीदार हा तेव्हा जेलमध्ये असेल असंही राहुल म्हणाले. दरम्यान नागपुरातील या सभेत भुजबळांनी मोदींची मिमिक्री केली आहे. भुजबळांनी शेरो शायरी करत मोदींवर टीका केली आहे. मुझे उम्मीद है 15 लाख आने की असं म्हणत मोदींची हुबेहूब त्यांनी नक्कल केली आहे. नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलंय. इथे तर दोन्ही इंद्र आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्रांचं काय करायचं, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचंय असं पटोले म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच 2 दिवस जेलमध्ये पाठवू असा वादग्रस्त इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. आणि या त्यांच्या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर मनोज कोटक यांच्यासोबत यावेळी ईशान्य मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. रुग्णालयात दाखल असलेले एकनाथ खडसे यांनी मोबाईलवर केलेल्या भाषणात रक्षा खडसेंना विजयी करण्याचं आवाहन करताच रक्षा खडसे भावनिक झाल्या. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यंदा लोकसभेतून मनसेने माघार घेतली असली तरी निवडणुकीत राज ठाकरे प्रचार मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे निवडणुकीत 6 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सोलापूर, नांदेड आणि मावळमधून राज ठाकरे भाजप विरोधात प्रचार करणार आहेत आणि मतदार राजाला भाजप विरोधात मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या 6 सभांच्या व्यासपीठावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार नसणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे उर्मिला मातोंडकरसाठी सभा घेणार नसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राज ठाकरेंनी भाजप विरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी राज ठाकरेंचे आभार मानलेत. राज ठाकरे अत्यंत निकरीची लढाई लढत असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना चांगलाच उपरोधिक टोला लगावलाय. जयसिद्धेश्वर महाराज, तुम्ही 5 रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नये असा सल्ला त्यांनी दिलाय. उस्मानाबाद काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींवर शरद पवारांनी टीका केली आहे. 70 वर्षाच्या कालावधीत 5 वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांचंही सरकार होतं आणि त्यावेळेस त्यांनी काय झोपा काढल्या का असा सवाल उपस्थित करत पवारांनी मोदींवर हल्ला चढवला. सांगलीमध्ये भाजपच्या 3 तालुका अध्यक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रभाकर पुजारी, संग्राम माने, सुहास पाटील अशी या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. तर पेड न्यूज आणि समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं चांगला चाप लावलाय. मावळचे राष्ट्रवादी उमेदवार पार्थ पवार, रायगडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना निवडणूक आयोगानं नोटिसा बजावली आहे. पार्थ पवार यांच्या पनवेलमधील प्रचार दौऱ्याच्या बातम्या वेळापत्रकासह एकसारख्या 3 दैनिकांमध्ये छापून आल्या. त्यामुळे या बातम्या पेड न्यूजमध्ये का समाविष्ट करू नये याचा खुलासा नोटीसद्वारे मागवण्यात आला आहे.
सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत। नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांना आपला पाठिंबा दिलाय। सोलापूर मतदारसंघात आडम यांना मानणारा मोठा वर्ग आणि त्याचाच फटका शिंदेंना बसू शकतो। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टने सध्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। क्षीरसागर यांनी वज्रमुठ असलेल्या फोटोसोबत लढा अशा आशयाची पोस्ट केल्यानं ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पालघरचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी धनश्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा अर्ज दाखल केला। भाजपचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आई एकविरा देवीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी डॉक्टर भामरे यांनी सहपरिवार आई एकविरा देवीचं विधिवत पूजा आरती करत देवीकडे साकडं घातलंय। निवडणूक प्रचार म्हटला की राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात आणि विरोधकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात। नागपूरमध्ये युवा काँग्रेसनं अनोखी शक्कल लढवत चक्क घाण पाणी असणाऱ्या नाग नदीत बोट उतरवली आणि गडकरीजी तुमच्या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न विचारला। अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी कठोर कायदा आणू, तत्पूर्वी संसदेत दूधवालाच निवडून जाणार असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। यवतमाळच्या वणी इथे हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली। एकीकडे महाराष्ट्रात भाजप शिवसेनेत युती झाली आहे, मात्र रावेर लोकसभेत अद्यापही शिवसैनिक खडसेंविरोधात नाराज आहेत। रावेर लोकसभेच्या युतीचे उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचार उद्घाटन समारंभाप्रसंगी व्यासपीठावर एकही शिवसेनेचा पदाधिकारी उपस्थित नव्हता। भंडारा जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुंधे यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॅनर आणि होर्डिंगवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा फोटो न लावल्यानं समर्थकांनी शरद पवारांचा पुतळा जाळला। जर सन्मान नाही तर महाआघाडी कसली अशी भूमिका यावेळी घेण्यात आली। रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि यावेळी 14 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केली। यवतमाळमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे। नाशिकचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय। पाणीसाठा कमी झालेल्या गंगापूर धरणात कश्यपी धरणातून पाणी सोडायला स्थानिक आदिवासींनी तीव्र विरोध केलाय। प्रशासनाने जबरदस्ती केली तर धरणात उड्या मारण्याचा इशारा देखील 6 गावातील आदिवासींनी दिलाय। बलात्कारानंतर तब्बल 10 दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उल्हासनगरमधील राज दिंडोरे यांच्या कपड्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या कुटुंबाच्या 16 वर्षीय मुलीवर राज दिंडोरेनं बलात्कार केला आणि याबद्दल तक्रार केली तर कामावरून काढण्याची धमकी देण्यात आली होती। सध्या आरोपीच्या मित्राला अटक करण्यात आली असून आरोपी राज दिंडोरे फरार असल्याचं कळतंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पूर्व आचारसंहिता पथकानं साईबाबा जकात नाक्यावर 4.5 लाखांची रोकड पकडली आहे। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कारमधून ही रोख रक्कम घेऊन जाणारा अब्दुल अजीज मोहम्मद नसीर खान हा व्यापारी आहे। कल्याणमध्ये गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली। रवी दाढी असं या गुन्हेगाराचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसही जप्त केली आहेत। तर अटकेत असलेल्या रवी दाढी विरोधात या आधी देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत। पबजी खेळणाऱ्यांच्या करामती सुरूच आहेत। आता बदलापूर कात्रप भागात एका झाडाला फलक लावण्यात आल्याचं बघायला मिळालं। यावर ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे। ओन्ली पबजी फायटर्स हुकमावरून असा मजकूर या ठिकाणी या फलकावर लिहिण्यात आला होता। एका वृद्ध नागरिकानं ट्विटरद्वारे थेट पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केली आणि त्यानंतर हा फलक या ठिकाणाहून काढण्यात आला। अंबरनाथमधल्या काही गावांमध्ये गरिबांच्या धान्यावर शिधावाटप दुकानदार डल्ला मारत असल्याचा प्रकार समोर आलाय। अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली, मामुचीवाडी, मोरोगवाडी, येवे, चांदप या गावांमध्ये हा प्रकार घडतोय। धक्कादायक बाब म्हणजे शिधापत्रिकेवर शिधावाटप दुकानदाराचे तपशीलही नाहीयेत आणि याबाबत अंबरनाथ तहसील कार्यालयात तक्रार करण्यात आली आहे। आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या बीएसएनएलला रुळावर आणण्यासाठी बीएसएनएलनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना तयार केली आणि यामुळे बीएसएनएलमधील तब्बल 54,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे।
भूतदया म्हणून कबुतरांना किंवा पक्ष्यांना दाणे खाऊ घालणं आता तुम्हाला महागात पडू शकतं, कारण सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना खाऊ घालण्यावर आता पालिकेनं दंड आकारले आणि त्यानुसार आता 500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. येत्या 1.5 वर्षामध्ये कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांच्या हद्दीतील रस्त्यांचे जाळं अधिक सक्षम होणार असून या भागातील 12 रस्ते राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या कोणत्याही भागातून महामार्गावर येणं सोपं होणार आहे. विक्रोळी आणि भांडूप स्थानकातील 2 पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केले जाणार आहेत. परिणामी या 2 स्थानकातील प्रवाशांच्या त्रासात भर पडणार आहे. 30 एप्रिलपासून हे दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे. दहिसर पश्चिममधील प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला स्कायवॉक त्यांच्याच जीवावर टांगती तलवार बनून राहिलाय. 2 वेळा या स्कायवॉकचा काही भाग कोसळल्यामुळे तो पाडण्याची मागणी रहिवाशांकडून केली जाते. मात्र अद्यापही या मागणीची दखल महानगरपालिकेकडून घेतली गेलेली नाहीये. कुर्ला स्थानकातील 2 धोकादायक पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केल्यामुळे इतर पादचारी पुलांवर प्रचंड ताण येतोय. गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेनं पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत सावधानता बाळगण्याचं ठरवलंय. पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट यापुढे खासगी वास्तुविशारदाकडून करून घेतले जाणार नाही, तर हे काम IIT आणि VGTIच्या तज्ज्ञांकडूनच करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गुरुवारी मुंबईचं तापमान गेल्या आठवड्यापेक्षा फारसं वाढलेलं नव्हतं, तरी देखील गेल्या आठवड्यापेक्षा उन्हाचा ताप मात्र अधिक असल्याचं मुंबईकरांनी गुरुवारी अनुभवलं. घाम यायलाही सुरुवात झाली आहे आणि आता उन्हाळा खऱ्या अर्थानं जाणवतोय. राज्यातील वाढते सायबर आणि महिला अत्याचारासंबंधीच्या गुन्ह्याला प्रतिबंध लावण्यासाठी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या सायबर आणि महिला अत्याचार प्रतिबंध विभागातील मनुष्यबळाची कमतरता अद्यापही कायम राहिलेली आहे. नागरी हक्क संचालनालयातील 109 पदांची उसनवारी पुन्हा त्यांच्याकडे कायम असून येत्या सप्टेंबरपर्यंत त्याच्याच आधारावर या विभागाचा कार्यभार चालवला जाणार आहे. HIV ग्रस्त बालकांना इथून पुढे कडू औषध प्यावं लागणार नाही. त्यांच्यासाठी आता सिरप औषधाऐवजी बारीक गोळ्या दिल्या जाणार आहेत. शिव रुग्णालयातील बालकांच्या HIV केंद्रासह देशभरातील 8 केंद्रांवर राबवलेल्या पहिल्या टप्प्यानंतर देशभरातील केंद्रांवर हे औषध देण्याचा निर्णय राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं घेतलाय. भिवंडी तालुक्यातील कशेळीमधील श्री सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये गावठी कट्ट्यानं एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. कौटुंबिक वादातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. झालेल्या वादात नितीन सपकाळेला गोळी न लागल्यानं गावठी कट्ट्याच्या लोखंडी दस्त डोक्यात मारल्यामुळे तो जखमी झालाय. तानसा जलवाहिनीवरील झोपडपट्टीतील रहिवाशांना माहुलमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. या ठिकाणी मात्र प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे प्रकल्पग्रस्त हैराण झाले होते. गेल्या अनेक दिवसांच्या लढ्यानंतर उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. माहुलमधील घरं परत करून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना 15,000 रुपये दरानं मासिक भाडं आणि वार्षिक 45,000 रुपये अनामत रक्कम म्हणून द्या, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले. वर्षभर आपण अनेक सण आनंदात साजरे करतो, मात्र आपण सुरक्षित राहावं यासाठी सैन्याचे जवान रात्रंदिवस जागे असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी या हेतूनं एक उपक्रम राबवण्यात आलाय, ज्यामध्ये डोंबिवली शहरातील उद्यानं, मैदानं अशा 8 ते 10 ठिकाणी या ठिकाणी पणत्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या आणि संपूर्ण परिसर जो आहे तो अशा प्रकारे या दिव्यांनी उजळून निघाला होता. सर्वसामान्य नागरिकांनी या उपक्रमात मोठा सहभाग घेतल्याचं देखील बघायला मिळालं. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवासाठी मुंबईतून लाखो साई भक्त पायी दिंडीने शिर्डीला निघालेत. मुंबईच्या अनेक भागातून लाखो साई भक्त पायी चालत मुंबई ते शिर्डी असं सुमारे 250 किलोमीटरचं अंतर प्रवास करणार आहेत. लालबाग, लोअर परळ, घाटकोपर आणि मुंबईच्या अनेक भागातून पालखीसह लाखो साई भक्त दरवर्षी शिर्डीला जात असतात. तर एकूण 9 दिवसांचा हा पायी प्रवास करून ठाणे, घोटी, नाशिक, सिन्नर मार्गे साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत.